आता बातमी आहे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यासंदर्भातली। समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। सकाळी 11 वाजता हा लोकार्पणाचा सोहळा संपन्न होणार आहे। मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज या इगतपुरी भरवीर ते इगतपुरी अशा 25 किलोमीटरचा हा जो रस्ता आहे याचं उद्घाटन होईल। त्यासोबतच 16 गावातून जाणारा हा रस्ता 25 किलोमीटर लांबीचा आहे। पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी, दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर आणि आज तिसरा टप्पा म्हणजे भरवीर ते इगतपुरी असा असणार आहे। तर सर्वात शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमणे असा असणार आहे। आणि या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, आज तिसऱ्या टप्प्याचं या ठिकाणी लोकार्पण होतंय, उद्घाटन होतंय, कशी तयारी करण्यात आलेली आहे, कोणकोणते नेते येणार आहेत? अमोल, आपण जर बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर ते शिर्डी या महामार्गाचं उद्घाटन हे करण्यात आलं होतं। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये इगतपुरी ते भरवीर म्हणजे जे नाशिक इगतपुरी सिन्नरच्या मध्ये भरवीर येतं तो दुसरा टप्पा हा होता। आणि आज अखेर तिसऱ्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिकचे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, अन्न नागरी व संरक्षण पुरवठा व संरक्षण मंत्री छगन भुजबळ यासोबतच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यासह MSRDCचे इतर वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। आपण तसं जर बघितलं तर हा जो तिसरा टप्पा आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या तिसऱ्या टप्प्यामुळे जवळपास म्हणजे एकूण नागपूर ते मुंबई हा जवळपास 701 किलोमीटरचा हा संपूर्ण महामार्ग आहे। आणि आजच्या या लोकार्पणामुळे जवळपास 625 किलोमीटर समृद्धी महामार्ग जो आहे तो आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे। याचा निश्चितच फायदा जो आहे तो वाहन चालकांना होणार आहे, शेतकऱ्यांना होणार आहे, त्यासोबत जे छोटे व्यापारी आहेत जे मुंबईकडे आपला माल घेऊन जातात त्यांना होणार आहेत। हा जो समृद्धीचा हा तिसरा जो टप्पा आहे तो जवळपास 24 किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता आहे। आणि यामध्ये आपण जर बघितलं तर दारणा नदीवर एक मोठा पूल आहे, 8 छोटे पूल आहेत, वाहनांसाठी 5 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 8 भुयारी मार्ग, 9 ओव्हरपास, पत्कर प्लाझावरील 4 इंटरचेंज आणि इतर सोयीसुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध होणार आहेत। त्याचा एकूण खर्च जो आहे तो जवळपास 1078 कोटी एवढा हा आलेला आहे। आता निश्चितच आज त्याचा लोकार्पण सोहळा 11 वाजता होणार आहे, वाहतुकीसाठी तो खुला करण्यात येणार आहे। आणि लवकरच इगतपुरी ते आमणे हा जो महामार्गाचा चौथा टप्प्यामध्ये ज्याचं उद्घाटन होणार आहे तो देखील लवकरच खुला होईल अशी आपण आशा करूयात। तो जर पूर्ण झाला तर साहजिकच जवळपास 701 किलोमीटरचा पूर्ण मार्ग आहे, म्हणजे मुंबई ते नागपूर हे जे अंतर आहेत हे आपल्याला 7 तासातच कापता येईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आजच्या या सोहळ्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चित धन्यवाद प्रांजल, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।